हॅलो फ्रेंड्स, मी सुजाताज डायरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आखाड स्पेशल अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या, त्याही पौष्टिक आणि खुसखुशीत, तर याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे, या वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला टेस्ट चांगली येण्यासाठी बडीशेप घेतलेली आहे आणि वेलची घेतलेली आहे। साखर घालून थोडंसं मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेला आहे। या वाटीने म्हणजे थोडीशी मोठी वाटी आहे, तर या वाटीने आपल्याला 1 भांडं गूळ घ्यायचं आहे आणि अर्ध भांडं आहे ते आपल्याला पाणी घ्यायचं आहे, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर 1 भांडं गूळ घेतलेला आहे, तर अर्ध वाटी आपल्याला अर्ध भांडं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तर हे आपल्याला जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे, जास्त पाक बनवायचं नाही आहे, फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे पाणी। तर आपल्याला इथं गुळाचा पाक करून घ्यायचा नाही, अगदी पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपल्याला हे पातेलं खाली घ्यायचं आहे आणि गूळ आपल्याला हा विरघळून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला काही पाक करायचं नाही किंवा पाणी जास्त कडक करायचं नाही, अगदी कोमट केलं तरी चालेल गूळ विरघळेपर्यंत। तर इथं पाणी आपलं थोडंसं गरम झालेलं आहे, गूळ विरघळलेला आहे आणि हे सर्व पाणी आता आपल्याला गाळून घ्यायचं। तर हे गुळाचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे, थोडंसं थंड करून घेतलेलं आहे। तर आता हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, बडीशेप वगैरे ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। हे सर्व पीठ मिक्स करून घेते आता मी। तर हे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ। त्यामध्येच आपल्याला जी बडीशेप आणि वेलची पूड करून घेतली होती तेही याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर मी याच्यामध्ये घालून घेते। तर आता हे गुळाचं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ह्याच्या अगोदर मी 1-2 चमचे तेल घालून घेते याच्यामध्ये, थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तर आता हे गुळाचं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला मळून घ्यायचं, थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे। तर हे गुळाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे बघा, ह्याच्यासाठी एवढे हे बरोबर आहे, सर्व पाणी आपलं बरोबर झालेलं आहे। खसखस घेतली आहे, तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तर 5 मिनिटं हे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही कारण गूळ घातलेलं असते त्यामुळे ते लवकर घट्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे 5 मिनिटाच्या आतमध्ये लगेचच आपल्याला कापण्या बनवायला घ्यायच्या आहेत। तर आपण लहान असताना आषाढ महिन्यामध्ये बघा कापण्या वगैरे नेहमी आपल्या आई आपल्याला करून घालायची, त्यामुळे आपणही आपल्या मुलांना असे पौष्टिक पदार्थ किंवा पारंपरिक पद्धतीने जे बनवलेले पौष्टिक पदार्थ आहेत, आताच्या काळामध्ये पिझ्झा बर्गर वगैरे ते जास्त खातात, तर त्याच्यापेक्षा हे कधीही हेल्दी आहे। तर अशा प्रकारचे आपण पौष्टिक पदार्थ मुलांनाही करून घातलेच पाहिजेत। तर कापण्या करताना थोड्याशा जाडच ठेवायच्या, ज्यांना कुरकुरीत हव्या असतील त्यांनी थोडीशी पोळीही पातळ लाटली तरी चालेल, पण थोडंसं जाड असलं की अगदी मऊ लागतात, तर छान लागतात, खुसखुशीत पण होतात। तर मी थोडंसं जाडच लाटून घेतलेली आहे इथं पोळी। तर अशा या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, कापण्या खूप छान लागतात, अगदी प्रमाण योग्य आहे। तर या साईजचं लाटून घेतलं बघा, हे जास्त काही जाड पण लाटले नाही आहे, जास्त पातळ पण लाटले नाही आहे। तर आता आपल्याला याच्यावरती खसखस लावून घ्यायची आहे, थोडीशी खसखस लावून घेते। दोन्ही साईडनी पण लावून घ्यायची आपल्याला खसखस। खसखस लावून घेतले दोन्ही साईडनी। तर आता आपल्याला हे कापण्याच्या आकाराचं कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कापण्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत। तर मी अशा प्रकारे या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत।
जे आपण छोटे छोटे तुकडे असतात ते काढून घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारख्या आपल्या कापण्या ह्या तयार होतात. तर मी छोटे तुकडे हे तर काढून घेतलेले आहेत आणि एकसारख्या कापण्या आहेत त्या मी आता तळून घेणार आहे. जास्त मोठाही गॅस ठेवायचा नाही आणि जास्त बारीकही गॅसवरती तळायचे नाहीत. मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही कशा प्रकारे कापण्या बनवता तेही नक्की सांगा कमेंट करून, आणि ही रेसिपी कशी वाटली तेही नक्कीच सांगा. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत, एकसारख्या हलवायच्या आहेत, नाहीतरी जास्त लाल होतात मग. तर जास्त मोठाही गॅस करायचा नाही आणि जास्तही स्लो गॅस ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती या सर्व अशा प्रकारे कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर अशा कलरमध्ये आपल्याला ह्या सर्व कापण्या काढून घ्यायच्या आहेत. आता तळून झालेल्या आहेत. बारीक गॅस करून तळल्यामुळे आतून ही व्यवस्थित भाजले जातात. तर अशा प्रकारे सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत बघा. तर कलरही छान आलेला आहे. तर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.